पुढची बातमी पाहूया. तुमच्या अडचणींवर मार्ग काढेन असं वक्तव्य जे आहे ते कवी किशोर कदमला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. सहकार सचिवांना लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. एसआरए अधिकारी सुद्धा जातीनं प्रकरण तपासणार असल्याचं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. कवी किशोर कदमांनी एक पोस्ट लिहिलेली होती आणि या पोस्ट नंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली. दरम्यान किशोर कदमांनी काय कैफियत मांडली होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये किशोर कदमांचं घर धोक्यात आहे. पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमतानं घर धोक्यात आणल्याचा आरोप केला गेला. एसआरए अंतर्गत घरांचं पुनर्वसन करण्याची योजना काढण्यात आली. पीएमसी आणि बिल्डरनं योजनेपासून अनभिज्ञ ठेवण्याचा आरोप सुद्धा किशोर कदमांनी केला. पीएमसी आणि बिल्डरना कमिटी मेंबर्सचं सहकार्य केल्याचा सुद्धा आरोप आहे. आपल्यासह अजून 23 जणांची घरं धोक्यात असल्याचा उल्लेख किशोर कदमांनी आपल्या पोस्टमधून केलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.